नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महाभयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतजमिनी रखडून गेल्या, गावोगावे पाण्याखाली गेले, जनावरे आणि गुरेढोरे मृत्युमुखी पडले. घरदार, संसारोपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणिक साहित्य यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली असून येणाऱ्या काळात आत्महत्यांचा धोका निर्माण झालाय. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी. हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन छेडले. सरकारनं पुढील 2 दिवसात योग्य ती उपाययोजना केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गोंधळ घालण्याचा इशारा या आंदोलनादरम्यान करण्यात आलाय. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजिनियर श्याम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे तसेच सुयोग धस, दिलीप वाळुंज, बापू जगताप, अच्युत गाडे, तरटे तात्या, विकास उदगिरे, अंबादास जाधव, संदीप मांढरे, सागर बोस, शंतनू जाधव, अमोल आगलावे, देवीदास गवई, विकास पवार, दिलीप आगलावे, संतोष कोकाटे, सुभाष आगलावे, बाळू बुरुडे, धोंडेराम आगलावे यांसह उपस्थिती होती. आज देशभरमध्ये आई जगदंबेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत, लीन होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे पुरानं थैमान घातलेलं आहे, एक संकट ओढवलेलं आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यातून सावरण्याची शक्ती, ताकद त्याला दे. त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या दालनाबाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं. आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या 10-12 मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे. पावसाचा वेग वाढत गेला आणि आज महाराष्ट्रभरमध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामध्ये हजारो एकर शेती ही जमिनीतील माती सगळ शेती वाहून गेलेली आहे. पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं, गुरढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या थैमानामध्ये बळी गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी देणं, पंचनामे करणं अशा प्रकारचं कृत्य करत आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे. देशामध्ये, जगामध्ये संकट आलं त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीने उभा राहिला. परंतु आज महाराष्ट्रच अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमानं, शांतपणे काम करते. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती ती जनतेला मदत देण्याची, धीर देण्याचा, परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे. आमची या ठिकाणी मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये शेती वाहून गेलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, म्हणून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे न करता सरसगट हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत तात्काळ शासनाने जाहीर करून 8 दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करावी. महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगानं सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफीबद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सातत्यानं म्हणतात की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, योग्य वेळ आल्यावर करू, परंतु यापेक्षा योग्य वेळ वेगळी कुठलीही असू शकत नाही. आज शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. म्हणून सरसगट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागण्यांच्या अनुषंगानं, त्याचबरोबर ज्या व्यक्तींचा, जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे, त्याचबरोबर जी गुरढोरे या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, जनावर मृत्युमुखी पडलेले आहेत, त्या जनावरांच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शालेय साहित्य लेकरांचं उद्ध्वस्त झालेलं आहे, वाहून गेलेलं आहे, त्यांनाही या ठिकाणी शासनानं मदत करावी. सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तात्काळ त्या थांबवाव्यात. ज्या लोक उपयोगी योजना आहेत त्याही तात्काळ थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारनं रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी, धीर द्यावा. ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत. तात्काळ कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि 1 लाख रुपये हेक्टरी मदत या बाबतीत 48 तासात
जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर आज फक्त पालकमंत्र्यांच्या दालना समोर आम्ही जागरण गोंधळ केलाय। पुढचं जागरण गोंधळ मुख्यमंत्री महोदय वर्षा बंगल्याच्या आतमध्ये संभाजी ब्रिगेड करल, याची आपण तात्काळ नोंद घ्यावी आणि त्या दृष्टीने आपण निर्णय घ्यावा। धन्यवाद। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीची ओळख आहे आणि आजच हा शेतकरी आज या परिस्थितीवरती येऊन थांबलेला आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी जगावं की मरावं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी पुन्हा येईन या अतिमहत्वाकांक्षेपायी पुन्हा सरकारमध्ये येऊन मुख्यमंत्री झालेले अतिमहत्वाकांक्षी असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या राज्याच्या मानगुटी बसलेले आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून ते फक्त आणि फक्त इलेक्शन या संदर्भातच कामकाज करतात आपण सर्वजण पाहिले आहे। तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना विनंती आहे की आपण आता आपलं राजकारण थोडा काळ बाजूला ठेवावं। आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत मागचे 5 वर्ष ते पुढचे 5 वर्ष फक्त राजकारण दिसतं, ह्या गोष्टी बाजूला सारून आपण शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी विचार करावा। आपण त्या ठिकाणी अपघातात वारलेल्या लोकांसाठी 1 कोटी रुपयाची मदत तात्काळ जाहीर करता, मग माझा शेतकरी काय माणूस नाही का? मग तो जर या ठिकाणी नुकसान त्याचं होत असेल, त्या ठिकाणी पुरामध्ये तो मृत्युमुक्ती पडत असेल तर त्याच्यासाठी आपण 1 कोटी रुपयाची मदत तात्काळ का जाहीर करत नाही असा आम्हाला सवाल या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत। याचबरोबर माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर 2 गट त्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणून त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे, परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण तालुका नव्हे पूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र हा या ठिकाणी आपत्तीने ग्रस्त झालेला आहे। त्यामुळे शासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी पंचनामे न करता सरसकट मदत त्या ठिकाणी जाहीर करावी। शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी त्या ठिकाणी करावी। शेतकऱ्यांची मुलं जे त्या ठिकाणी विविध शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत सर्वांची सरसकट फी त्या ठिकाणी शासनाने भरायची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी मुक्त करावं। याचबरोबर शासनाला आमची अशी विनंती येत आहे की आपण या ठिकाणी एक बाजूला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचं सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याचे अन्न पाण्याची पंचायत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या जखमीवरती मीठ चोळत आहोत। आपण पाहिलं तर या महिन्यामध्ये जे रेशनिंग धान्य दुकानामध्ये तांदूळ आलेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या तांदूळ त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे आपण जनावरांना शेतकरी खाऊ घालणार नाही अशा प्रकारचं निकृष्ट तांदूळ या लोकांनी शेतकऱ्यांना खाण्यासाठी पाठवलंय। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचं स्वतःचं अन्न त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले असताना शेतकऱ्यांना जी सरकारकडून अन्नधान्य पुरवण्यात येतं ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं पुरवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची टिंगल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी विनंती करतो। या ठिकाणी पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे आणि अतिवृष्टी पूर यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आम्ही 7/12 कोरा करू, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू असं प्रत्येक सभेमध्ये जाहीर केलं होतं। तर आता ती योग्य वेळ आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यावर जी आता परिस्थिती ओढवली आहे ह्याच्यात पूर्ण सर्व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा व शेतकऱ्याचे जे नुकसान झाले सरसकट शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे व जे शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ज्या महाविद्यालयात आहेत त्यांची फी सरसकट माफ करून शेतकऱ्याला थोडा आधार देण्याचं काम या सरकारने तात्काळ करण्यात यावं। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।